नमस्कार. आत्ता आपण आहोत वारजे येथील मुठा नदीवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या इथे. या मुठा नदीचा पूल आणि इथून जवळच असलेला वडगावचा कॅनॉलवरील पूल याचं भूमिपूजन, याच्या कामाचं भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या होतं आहे. या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर साधारणपणे सन 2019 पासून या पुलांच्या कामासाठी आग्रही भूमिका आणि सतत पाठपुरावा करत असलेले सचिन दोडके आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. त्यांनी कसा या कामाचा पाठपुरावा केला आणि या रस्त्याच्या कामामुळे किंवा आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकताय की या बाजूला किती वाहतुकीची समस्या निर्माण होतीये आणि याच्यावर सचिन दोडके यांनी कसा कसा पाठपुरावा केला आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. भाऊ, तुमचं स्वागत आहे खरं तर चेकमेट टाइम्समध्ये. तुम्ही कसा पाठपुरावा केला आहे आणि म्हणजे उद्या भूमिपूजन होतं आहे, कसं वाटतं तुम्हाला एकूणच? तुम्ही जर बघितलं असेल तर 2019 पासून सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही गडकरी साहेबांची भेट घेऊन ह्या कामाचं सिरियसनेस त्या ठिकाणी पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो. खरं पाहायला गेलं तर सगळ्यात पहिली चुकी अशी झाली की ज्या वेळेला हा रोड जो होता हायवे, हा पहिला 2 लेनिंग होता, नंतर 4 लेनिंग झाला आणि 4 लेनिंग झाल्यानंतर परत 6 लेनिंग झाला. पण 6 लेनिंगच्या प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये त्यावेळेचा रोड 6 लेनिंग करत असताना वारजे नदीवरचा ब्रिज असेल, वारजे वड्यावरचा ब्रिज असेल किंवा पुढचे सर्व्हिस रोड असतील, हे सगळे 4 लेनिंगच त्या ठिकाणी हायवे ठेवल्या गेल्यामुळे हा आज एवढा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्याचं कारण ते की बाबा NHAIच्या कामामध्ये ज्या वेळेला 6 लेनिंगचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झाला त्यावेळेला वारजेतले आपण सगळे ब्रिज त्या ठिकाणी टाकून घेतले, परंतु नदीवरचा जो ब्रिज होता तो नदीवरचा ब्रिज हा 6 लेनिंग करणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडून ती सगळ्यात मोठी चुकी झाली आणि ते त्यांच्या लक्षात आलं नाही की या भागामध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात होणार आहे, तर तो हा ब्रिजसुद्धा 6 लेनिंग करायला पाहिजे होता, तो केला नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ज्यावेळेला चांदणी चौकाचं काम चालू होतं त्यावेळेला तिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होतं आणि त्यानंतर वारजामध्ये सुद्धा ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेला 2019 साली सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही गडकरी साहेबांना रात्री 11-11:30ची वेळ त्या ठिकाणी दिल्लीला आम्हाला त्यांची मिळाली आणि त्यावेळेला आम्ही या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या आणि कानावर घालून त्यांना हे लक्षात आणून दिलं की उद्या फ्युचरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या अजून गंभीर होत जाणार आहे, त्याच्यामुळे याच्यावर तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला गडकरी साहेबांनी आम्हाला वारजे वाड्यावरचा ब्रिज जो आहे तो आम्हाला 6 लेनिंग त्या ठिकाणी तत्काळ करून दिला आणि पुढच्या कामाकरता त्यांनी नव्याने प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याकरता, इस्टिमेट तयार करण्याकरता टीम नेमली आणि त्याच्यामध्ये अशी घटना घडली की त्याचं इस्टिमेट काढलं गेलं आणि नंतर तो भारतमालेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. पण ते भारतमालेच्या मध्ये त्याचा ह्या पुलाचा किंवा ह्या कामाचा समावेश केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये डिले होणार होता. म्हणून आम्ही पुन्हा एकदा गडकरी साहेबांना, सुप्रियाताईंना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा भारतमालेच्या ह्याच्यातून बाहेर काढून त्याला सेपरेट त्याला वेगळ्या ठिकाणी टाकून तुम्ही यांचं काम केलं पाहिजे, कारण का त्याला ह्याची इमर्जन्सी खूप आहे, हा बाकीच्या कामांपेक्षा लवकर झाला पाहिजे. मग गडकरी साहेबांनी चांदणी चौकाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्याच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही भेटून आलो त्यावेळेला त्यांनी उद्घाटन चांदणी चौकाच्या प्रसंगी त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की हा आपण वेगळा काढतोय आणि ह्याला आपण वेगळे पैसे देतोय आणि तशा पद्धतीने त्याचं टेंडर फ्लोट झालं गेलं आणि टेंडर फ्लोट झाल्यानंतर त्या ठिकाणी असं लक्षात आलं आपल्याला की बाबा अजून त्याचं इस्टिमेट थोडंसं वाढतंय, तर ते 52 कोटी रुपयापर्यंत गेलं आणि 52 कोटी रुपयापर्यंत गेल्यानंतर जो ह्या वर्षाच्या 3ऱ्या महिन्यामध्ये टेंडर फ्लोट झालं होतं आणि 3ऱ्या महिन्यामध्ये आज 9वा महिना उजडला आहे, तरी देखील टेंडर त्या ठिकाणी झालं असल्याने देखील त्याची वर्क ऑर्डर घेण्यात आलेली नव्हती. म्हणून करता आपण गडकरी साहेबांच्या कानावर घालण्याकरता पुन्हा एकदा आम्ही दिल्लीला जाऊन भेटलो ताईंच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी गडकरी साहेबांना सांगितलं की साहेब, जोपर्यंत तुम्ही कामाचं उद्घाटनाची तारीख डिक्लेअर करत नाही तोपर्यंत त्याची वर्क ऑर्डर घेण्याकरता प्रशासन जास्त हालचाल करणार नाही आणि म्हणून आम्ही त्यांना भेटलो. गडकरी साहेबांनी ते पत्र स्वीकारलं, पण आपण त्याच्यावरती मिटिंग करू म्हणून सांगितलं. पण त्याच वेळेला दिल्लीमध्ये पवार साहेब होते, पवार साहेबांना आम्ही जाऊन भेटलो. पवार साहेबांना सांगितलं साहेब याच्यामध्ये खूप मोठं सिरियसनेस आहे, कारण का रोज वारजे वडगाव या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. आमच्या घरी येणाऱ्या स्कूल बसेस जे आहेत लहान मुलांच्या त्या 1-1, 2-2 तास लेट होत्या. ते कामगार वर्ग जो घरी येतोय तो मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकून त्यांचा बराचसा वेळ हा ट्रॅफिकमध्ये जातोय. त्याच्यामुळं एक निगेटिव्ह भावना समाजामध्ये तयार होती आणि खूप नागरिकांना हाल सोसावे लागतात. त्याच्याकरता हे पवार साहेबांना सांगितल्यानंतर पवार साहेबांनी तत्काळ गडकरी साहेबांना फोन करून सांगितले का ह्या कामाचं लवकरात लवकर तुम्ही याचा सिरियसनेस खूप आहे, हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना लवकर वेळ द्या. मग गडकरी साहेबांनी मंगळवारी आम्हाला पुन्हा दिल्लीला बोलवलं. त्याच्यामुळं मागच्या महिन्यामध्ये आम्हाला 2 वेळा दिल्लीला जायचा योग आला या कामानिमित्त
आणि त्या काम करत असताना गडकरी साहेबांनी सांगितले की आता लवकरच आम्ही वेगळ्या कामांची भूमिपूजन करतो, त्याच्यामध्ये ह्याही कामाचं आपण ऑनलाईन भूमिपूजन करून टाकू आणि ताईंबरोबर मी ह्या विषयावरती बोलतो. अशा पद्धतीचं करून ह्या आज हा दिवस सुवर्ण दिवस आपल्यामध्ये उजळला आहे की त्या ठिकाणी आज उद्या त्याचं भूमिपूजन होतं आहे. आणि आम्ही फक्त पूजनाकरता मर्यादित न राहता त्या ठेकेदाराकडून त्याच्या काय अडचणी असतील ते समजून घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर तो पूल कसा अस्तित्वात येईल याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो. आता मी बघतोय आत्ताच एका बस चालकाने देखील तुम्हाला आवाज दिला. बऱ्याच लोकांनी तुमचे मागासपासून आभार मानतायत. तुम्हाला कसं वाटतं हे एकूण? नाही, आनंदाची गोष्ट आहे, कारण का ज्या वेळेला एक प्रतिनिधी आपण एका भागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेला प्रत्येक मतदारांनी प्रत्येक नागरिकांनी त्या ठिकाणी तुम्हाला बटन दाबून तुमच्यावरती विश्वास टाकलेला असतो आणि तो विश्वासाला पात्र ठरण्याकरता तुम्ही पाहिजे ते प्रयत्न केले पाहिजेत. घरात बसून कुठेतरी पत्र देऊन कार्यक्रम होत नसतो, तर त्या गोष्टींचं सिरियसनेस समजून त्या ठिकाणी फॉलोअप करून त्या ठिकाणी त्या विषयाचं गांभीर्य संबंधित अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या लक्षात आणून त्या ठिकाणी लवकरात लवकर ते काम करून घेणं ही प्रतिनिधीची जबाबदारी असते. आणि नागरिकांना माहिती आहे की ज्या ठिकाणी सचिन दोडके हात घालतो त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा 100% परफेक्ट असतो किंवा त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आपण काम करत असतो. आणि त्याचंच आज फळ जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी जो आशीर्वाद दिला आहे, जे आपल्याला प्रतिनिधित्व दिले, सुप्रियाताईंना प्रतिनिधित्व दिले, तर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सुप्रियाताई असेल आम्ही असेल प्रामाणिकपणे काम करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता युद्ध पातळीवरती प्रयत्न करतोय. आणि त्याचा आज हा विजय आणि तो उद्या जे भूमिपूजन होतोय त्याचाच एक भाग आहे. खरं तर 2019 पासून चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून आपण या रस्त्याच्या कामाबाबतचे सातत्याने वृत्त प्रदर्शित करत आलेलो आहोत. सचिन दोडके यांनी या कामाचा केलेला पाठपुरावा आपल्याला या आमच्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ पाहून तिथल्या तिथं म्हणजे ज्या ज्या तारखेला फॉलोअप घेतला गेला ते व्हिडिओ त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहेत. आम्ही या दरम्यान बघितलं की कोरोनाच्या काळात सगळंच थांबलेलं असताना देखील सचिन भाऊ दोडके यांनी या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. भाऊ, कसं सांगाल तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये सगळं थांबलेलं असताना देखील या कामाचा पाठपुरावा? मला आठवतंय की कोरोनाच्या काळामध्ये विषय असा झाला की त्यावेळेला गडकरी साहेबांची आम्ही भेट घ्यायला गेलो होतो, तर कोरोनाच्या ह्याच्यामुळे बरेचसे रिस्ट्रिक्शन होते. मला आठवते आम्ही विमानात बसलो दिल्लीला जायला, तेव्हासुद्धा ते PPE किट घालून त्या ठिकाणी बसलो होतो. पण एक त्यावेळेची परिस्थिती अशी होती की लोक बाहेर निघत नव्हती, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण काहीतरी लोकांचं मतदारांचं देणं लागतो या भावनेतून त्या ठिकाणी आम्ही कोरोना काळात सुद्धा या विषयाचा फॉलोअप घेतला आणि त्या ठिकाणी त्याचं सातत्य ठेवल्यामुळं आज तो भारतमालेमधून बाहेर निघाला. म्हणून कारण का भारतमालेची कामं अजून पेंडिंग आहेत, म्हणजे त्याला वेळ लागणार आहेत. पण वारजे ब्रिज आपण आत्ता लवकर करू शकलो किंवा टेंडर त्याचं लवकर होऊ शकलं, त्याचं कारण आहे की त्याचा आपण त्या काळात सुद्धा आपण पाठपुरावा केला. आणि हे पाठपुराव्याचा विषय, कामं शेवटी नागरिकांच्या पैशातून होत असतात, पण त्याचा पाठपुरावा करणं आणि नागरिकांना लवकरात लवकर ह्याच्यातून बाहेर काढणं हा सगळ्यात विषय महत्त्वाचा आहे. आता ॲम्ब्युलन्स जाताना बघतीये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये 1-2 तास इथे ॲम्ब्युलन्स असतील, आपल्या शाळेतल्या स्कूल बसेस असतील, त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रेडिओ मिरची चालू केले तर ते रेडिओ मिरचीमुळे 4 वेळा वडगावचं वारजेचं नाव त्या ठिकाणी निघतंय आणि हे चांगली भूषणावं गोष्ट नाही आहे. चांगल्या कामाकरता वारजेचं नाव आलं पाहिजे, वडगावचं नाव आलं पाहिजे. पण ट्रॅफिक जाम करता वारजेचं वडगावचं नाव येत असेल तर मी प्रतिनिधी म्हणून त्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर येते, आपल्या प्रतिनिधींवरती येत असती. त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये काय करतो याच्याकरता अपडेट राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टीतून लवकर नागरिकांना बाहेर काढलं गेलं पाहिजे, असा प्रामाणिक हेतूतून याचा पाठपुरावा करण्यात आला. नाही, पण आता उद्या उद्घाटन होतंय, बऱ्याच ठिकाणी बॅनर लागलेले आहेत. आता परत एकदा त्याचा श्रेयवाद सुरू झाला आहे. कोण म्हणणार आमच्या प्रयत्नातून, तुम्ही म्हणणार आमच्या प्रयत्नातून, प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कसं बघताय? आमच्या नेत्या सुप्रियाताई ह्या कायम सांगत असतात डेटाबेस आहे, डेटा बघून तुम्ही निर्णय घेत असता. तुम्ही जर आता तुमचं चेकमेट टाईम जर तुम्ही उलगडलं आणि त्याच्या तारखीचं चेक केलं तर तुम्हाला या सगळ्याची माहिती तुमच्या एका चॅनेलवरतीच त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याचं वेगळं उत्तर देण्याची काही गरज नाही. आणि त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या इलेक्शनमध्ये, आमदारकीच्या इलेक्शनमध्ये असेल, नागरिक नक्की बटन दाबून देतील याचा मला ठाम विश्वास आहे. म्हणजे दोडके यांना पूर्ण विश्वास आहे की श्रेय कोणाचं आहे हे मतदार म्हणून तुम्हाला कळतंय. आता शेवटचा प्रश्न, लवकर आता उद्याच या पुलाचं भूमिपूजन होतंय, काम लवकरच पूर्ण होईल. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे भाऊ तुम्हाला. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक नारळ फोडला होता पायलिंगच्या कामाचा, काय होतं ते आणि आता प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत पूर्ण होईल? पायलिंगचा विषय असा होता की ज्या ठेकेदारांना हे टेंडर मिळालेले आहे त्या ठेकेदारांकडे त्या पुलाची डिझाईन बनवायचं सुद्धा काम आहे.
आणि ते त्याची डिझाईन फिजिबल डिझाईन खालचा जमिनीखालचा डेटा आणि त्याची डिझाईन जी बनवायचं काम आहे ते त्यांनी चालू केलेलं आहे. आणि ते करत असताना त्या दिवशी जे पॅलिंग त्यांनी घेतलं, जमिनीखालचा डेटा घ्यायचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यातून त्यांनी त्याची विड्थ किती असली पाहिजे किंवा त्याचं स्ट्रेंथ किती असली पाहिजे याचा निर्णय त्या टेक्निकली गोष्टी आहेत. तर त्या बनवून त्यांनी त्याच्यामध्ये प्लॅनसुद्धा तयार करायचा प्रयत्न केला आहे आणि तो सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे. त्याच्यामुळं काम चालू व्हायला वेळ लागणार नाही. आणि नदीवरचं जे ब्रिज आहे तो सुद्धा सगळ्यात पहिला घ्यावा असं आमच्या आग्रहाची मागणी आहे. आणि तो काय होतं बाबा, त्याला डायव्हर्शन नाही आहे, सगळ्या गाड्या नदीच्या खालीच ते काम करणार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला तो लवकर होईल त्यावेळेला जो 40 ते 60% विषय त्याचा मिटेल. आणि नंतर वारजे ब्रिजपासून तर शेंगड रोडपर्यंत जे वड्यावरचे आणि कॅनेलवरची ब्रिज करायचे त्याचं पण सायमल्टेनियसली काम चालू होऊन ते 2 वर्षामध्ये कसल्याही परिस्थितीत पूर्ण करून घेण्याकरता आम्ही कटिबद्ध आहे आणि त्यांच्या मागं कायम उभे राहू आणि रोज दिवसांदिवसाची त्याची अपडेट घेऊ आणि त्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहून हे काम लवकर पूर्ण करू. म्हणजे आत्ताही आगामी 2 वर्षाच्या काळामध्ये हे पूल पूर्ण करून नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू अशा पद्धतीचं आश्वासन, अशा पद्धतीची ग्वाही दोडके यांनी या ठिकाणी दिलेली आहे.